वनच्या डब्यामध्ये खूप ताकद आहे मित्रांनो. या फॉर्म्युला वनच माझं आयुष्य बदलवले. हा एक मील रिप्लेसमेंट आहे, एक हेल्थ आहे आणि गुड हेल्थ ज्यांना ठेवायचे आहे त्यांनी या फॉर्म्युला वनचं सेवन करणं किती महत्वाचं आहे आणि कशा प्रमाणात केलं पाहिजे. तर नेमकं फॉर्म्युला वन म्हणजे काय हे जाणून घ्या. तर फॉर्म्युला वन हा एक पोषणयुक्त शेक आहे, म्हणजे जेवणच आहे. यामध्ये शरीराला जे आवश्यक असतात ना, प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स, या सर्वांचा समावेश एका फॉर्म्युला वन मध्ये केलेला आहे. म्हणजे तुम्ही 10 सुंदर असे जेवणाचे ताट जेव्हा मिक्स करतात त्यात जे तुम्हाला न्यूट्रिशन मिळतंय ते एका फॉर्म्युला वनच्या ग्लासामध्ये मिळतंय. आणि प्रत्येक जेवणामध्ये आपण 10 प्रकारच्या भाज्या नाही खाऊ शकत, 10 प्रकारचं सॅलड आपण खाऊ नाही शकत, 10 प्रकारचे आपण कडधान्य नाही खाऊ शकत, 10 प्रकारच्या तेलबी आपण नाही खाऊ शकत. या सर्वांचं जे आपल्या बॉडीला आवश्यक आहे ते मिश्रण या फॉर्म्युला वन मध्ये आहे. म्हणून शेक पिल्यावर तुम्हाला रिझल्ट येतोय ना, त्याचं एकमेव कारण तेच आहे. तर यामध्ये नेमकं असतंय काय, तर फॉर्म्युला वन मध्ये असतं सोया प्रोटीन असतं. आणि एक लक्षात ठेवा, प्रोटीनचे खूप सारखे प्रकार आहेत, पण हे प्लांट बेस्ड प्रोटीन आहे, म्हणजे वनस्पती पासून मिळणारं प्रोटीन. ते मानवी शरीराला पचवायला खूप सोपं जातं, खूप लवकर पचतंय. त्याला म्हणतात प्लांट बेस्ड प्रोटीन. हे कुठल्याही मांसाहारी प्राण्यापासून मिळत नाही. जे वनस्पती पासून मिळते ते प्रोटीनचा समावेश फॉर्म्युला वन मध्ये केलाय. आणि यामध्ये 20 पेक्षा जास्त विटॅमिन्स आणि मिनरलचा समावेश देखील आहे. त्यामध्ये प्रामुख्याने असतं फायबर. फायबर जेव्हा तुमच्या बॉडीत जातं ना तेव्हा तुमचं वेट खूप झपाट्यानं कमी होतं, कारण फायबर पचवायला कॅलरीज लागतात, फॅट लागतं, बरोबर. आणि कमी फॅट आणि जास्त कंट्रोल कॅलरीज याच्यामध्ये असतात, म्हणून तुमचं वजन कमी करण्यात देखील वापर होतो. जर वजन वाढवायचं असेल तर याचा वापर होतो. तुम्हाला मेंटेन तुमची बॉडी ठेवायची तर याचा वापर होतो. पण वापरायचं कसं आहे, तर याच्यामुळे शरीराला पूर्णपणे पोषण मिळतंय, तुमच्या एनर्जी मध्ये भरमसाठ वाढ होते, तुमचं पाचन स्वास्थ्य सुधारतंय, तुमची स्किन असेल, तुमचे केस असतील, यांची देखील हेल्थ याच्यामुळे वाढते मित्रांनो. हे आहे फॉर्म्युला वन. आता फॉर्म्युला वन कसा वापरायचा, तर फॉर्म्युला वन वापरायचं ज्यांचं वजन त्यांना कमी करायचं आहे त्यांनी याचे 3 स्पून आपल्या शेक मध्ये वापरायचे. आणि ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी वर्कआउट झाल्याबरोबर घ्यायचं असतं. आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी हा शेक जेवणानंतर किंवा सुंदर अशा नाश्त्यानंतर घ्यायचा असतो. बघा, प्रकार तो एकच आहे, पण घ्यायची पद्धत वेगळी वेगळी आहे. वजन कमी करणाऱ्यांसाठी वेगळ्या वेळेत, वजन वाढवणारे वेगळ्या वेळेत घ्यायचं असतं. वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला 2 टाइम शेक घ्यावा लागतो, 1 टाइम तुम्हाला तुमच्या घरातील अन्न पदार्थ खायचे असतात. आणि जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तेव्हा सुद्धा 2 टाइम तुम्हाला शेक घ्यायचा आहे, पण जेवणानंतर सकाळ आणि सायंकाळ. तर तुम्ही शेक मध्ये तुम्हाला वाटलं ना आणखी तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी हवी, तुम्ही ड्राय फ्रूट त्याच्यामध्ये ऍड करू शकतात, जसे की अंजीर असेल, बदाम असेल. काजू वापरू नका, काजून प्रॉब्लेम होतो. तर तुम्हाला फिटनेस मेंटेन ठेवायचा आहे तर तुम्ही 1 वेळा शेक घ्या, पण 2 वेळा तुम्ही जेवण करताय ना ते तुमचं बॅलन्स असलं पाहिजे. त्यात तुम्ही काय खाताय हे पण महत्वाचं आहे. जर तुम्हाला वजन तुमचं मेंटेन ठेवायचं असेल तर समजून घ्या मी कोणासाठी बोलतोय. वजन कमी करणाऱ्यांनी बिलकुल करायचं नाही. ज्यांचं वजन आयडियल वेटला आहे पण त्यांना तेच वजन कायम टिकून ठेवायचं, त्यांनी 1 वेळेस ते घेऊ शकतात. तर हा शेक बनवायचा कसा, 3 चमचे फॉर्म्युला घ्यायचा, कमीत कमी 250 ml म्हणजे 1 ग्लासभर पाणी घ्या. पाणी थंड वापरा, म्हणजे जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे ते पाणी वापरा, त्यातून तुम्ही हा शेक घेऊ शकतात. चांगलं मिक्स करून घ्या आणि प्या. बघा, घंटो का काम मिनिटो में. जे जेवण बनवायला तुम्हाला 2-3 तास लागतात ते जेवण तुमचं अवघं 2 मिनिटात बनतंय, आणि ते पण पोषणयुक्त. ओके, तर मग कोणी वापरलं पाहिजे, वजन कमी करणारे पण वापरू शकतात, वाढवणारे पण वापरू शकतात. जे जिम करताय
त्यांनी पण घेऊ शकतात. आणि ज्यांचं जीवन खूपच व्यस्त आहे, त्यांना वेळच नाही स्वतःची बॉडी मेंटेन ठेवायला, त्यांनी तर अवश्य वापरा. नाही वर्कआउट करता येत, नो प्रॉब्लेम, तुम्ही डाएट तर करू शकता, चांगलं अन्न तर खाऊ शकता. आणि जे कुपोषित लोक आहे, ज्यांचं पोषण नाही होत, त्यांनी पण वापरा. तुमची बॉडी परफेक्ट होईल, तुमच्या बॉडीला परफेक्ट न्यूट्रिशन मिळतील. तर याच्यामध्ये कुठले फ्लेवर आहेत? याच्यामध्ये 7 ते 8 प्रकारचे फ्लेवर असतात. एक कुल्फी आहे, व्हॅनिला आहे, रोज खीर आहे, मँगो आहे, स्ट्रॉबेरी आहे, पान फ्लेवर आहे, चॉकलेट आहे, बनाना कॅरेमल आहे, ऑरेंज आहे. खूप सारे फ्लेवर्स आहे. तुम्हाला जो आवडतोय तो तुम्ही घ्या. सर्वांमध्ये कंटेंट सेम आहे, फक्त फ्लेवर्स वेगळे वेगळे आहे. सर्वांचं कार्य सेम आहे, फक्त फ्लेवर वेगळे वेगळे आहे. ओके. आणि जास्त महत्वाचं म्हणजे काय आहे, तुम्ही शरीराला जे देताय ना, तसं तुमचं शरीर तुम्हाला रिटर्न करत असतं. तुम्ही शरीराला चांगलं न्यूट्रिशन दिलं ना, तुमचं शरीर तुम्हाला चांगली एनर्जी परत करत असतं. ओके. तर फॉर्म्युला 1 मध्ये काय महत्वाचे घटक आहे? त्यात जास्तीत जास्त तुमचा प्रोटीन मिळतोय, आणि तो वे प्रोटीन आहे. तुमचं मसल रिपेअर्स करतं, तुमच्या मसलची ग्रोथ वाढवतं. फॉर्म्युला 1 मध्ये सुमारे 25 प्रकारचे विटॅमिन असतात, म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य. ते आपल्या बऱ्याच साऱ्या गोष्टीतून मिळत नाही. त्यामध्ये विटॅमिन ए असतं, विटॅमिन बी असतं. बी मधले खूप सारे प्रकार आहे. B1 आहे, B2 आहे, B3 आहे, B5 आहे, B6 आणि सर्वात महत्वाचं B12 आहे. ज्या व्यक्तींना B12 चा प्रॉब्लेम येतो, त्यांनी फॉर्म्युला 1 2 टाइम घ्या. तुम्हाला कधीच B12 कमतरता जाणवणार नाही. हे फार महत्वाचं आहे. त्यानं काय होतं, तुमची इम्युनिटी सिस्टम खूप स्ट्रॉंग होते, तुमची स्किन हेल्थ वाढते. आता मिनरल्स मध्ये काय आहे, तर मिनरल्स मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये पहिलं मिळते तुम्हाला कॅल्शियम, तुमच्या हाडांना मजबूती देते. दुसरं आहे तुमचं आयरन. ओके. तिसरं आहे तुमचं मॅग्नेशियम. चौथं आहे झिंक, पोटॅशियम, कॉपर मिळतंय आणि कॅल्शियम मिळतंय. या सर्व गोष्टी तुम्हाला या फॉर्म्युला 1 मधनं मिळत आहे. आणि त्याचं काम आहे तुमचं हाड, रक्त, तुमचा मेटाबॉलिझम म्हणजे चयापचन प्रक्रिया तुमची सुंदर ठेवायचं काम एकट्या फॉर्म्युला 1 मधनं होते. तर यामध्ये सर्वात महत्वाचा असतो तो फायबर, आणि तो प्लांट बेस्ड फायबर आहे. तुमचं पचन सुधारतंय, तुमची भूक कंट्रोल करण्याचं काम ते फायबर करतंय, आणि कार्बोहायड्रेट करतात तुमच्या शरीराला येत आहे. लो ग्लुटामिक इंडेक्स म्हणजे तुमची शुगर मेंटेन ठेवण्याचं देखील काम फॉर्म्युला 1 करते. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा, यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये फॅट आहे, म्हणजे चरबी आहे. आणि खूप कमी प्रमाणात फॅट गेल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतंय. आणि त्याला जो गोडवा आहे ना मित्रांनो, तो नॅचरल स्वीटनर आहे, पण त्यात कुठलीही वेगळी साखर नाही वापरली. त्याचा जो गोडवा आहे तो वनस्पती पासून जो गोडवा मिळालेला आहे तोच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाढ झाली, गोड लागते म्हणून शुगर वाढते, तर असं मुळीच होत नाही. जेव्हा तुम्ही एक शेकचा ग्लास घेताय ना, त्यामधून तुम्हाला कमीत कमी 9 ग्रॅम प्रोटीन मिळतंय. लक्षात घ्या मी काय सांगतोय. दिवसभराला तुमच्या वजनाला 1 किलोला 1 ग्रॅम प्रोटीन लागतं. त्यामधील 9 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला एका शेक मधनं मिळतंय. कमीत कमी 90 ते 150 कॅलरीज तुम्हाला या शेक मधून जात आहे. ओके. आणि तुमचे विटॅमिन्स, मिनरल्स हे सर्व तुमचं बॅलन्स करते. या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि लक्षात घ्या, एक औषध नाही, एक छान तुमचं न्यूट्रिशन आहे, तुमचं जेवण आहे. सोप्या भाषेत सांगायचं ना, एक पूर्ण जेवण, एक पूर्ण ताट तुमच्या एका ग्लासामध्ये मिक्स होते. या सर्व गोष्टी या फॉर्म्युला 1 मधून मिळत आहे तुम्हाला. तर नक्कीच सर्वांनी फॉर्म्युला 1 का वापरावं, कशासाठी वापरावं तुम्हाला माहिती